Good morning, all of you. Myself, Manas. तर आपण बघत आहोत बेसिक मॅथमॅटिक्स. या बेसिक मॅथमॅटिक्समध्ये आपण सेकंड चॅप्टर बघतोय, सेकंड युनिट बघतोय. त्या सेकंड युनिटमध्ये आपण बघतोय इनवर्स ट्रिग्नोमेट्री. आता यामध्ये आपण यावरचे काही एक्झाम्पल आपण बघत आहोत. तर त्यामध्ये कोणता चॅप्टर बघतोय आपण? चॅप्टर नंबर 5, ट्रिग्नोमेट्री रेशो ऑफ अलाइड कंपाऊंड अँगल. तर यामध्ये काही एक्झाम्पल आहे, आपण त्यावर एक्झाम्पल करतोय, सॉल्व करतोय. तर एक्झाम्पल नंबर 5 आपण म्हणू शकतो की एक्झाम्पल नंबर 5 आपल्याला काय करायचं आहे, समर 2015ला विचारलेलं एक्झाम्पल की sin π/2 + θ. sin π/2 + θ याची व्हॅल्यू काय दाखवायची आपल्याला? cos θ. याची व्हॅल्यू काय दाखवायची? cos θ. हे आपणास प्रूव्ह करायचं आहे की sin π/2 + θ याची व्हॅल्यू काय प्रूव्ह करायची? cos θ. तर आपण ती व्हॅल्यू आपण कशा पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो? तर फर्स्टली ती व्हॅल्यू प्रूव्ह करताना आता sin π/2 + θ आहे, मीन्स sin A + B बरोबर. sin A + B याचा जर फॉर्म्युला आपण यूज केला तर sin A + Bचा फॉर्म्युला काय की आपण लिहू शकतो की sin A + Bचा फॉर्म्युला आहे, sin A + Bचा फॉर्म्युला काय आहे? sin A × cos B + cos A × sin B. sin A × cos B + cos A × sin B हा काय? sin A + Bचा काय फॉर्म्युला आहे. तर त्यामध्ये Aची व्हॅल्यू जर आपण π/2 पुट केली आणि Bची व्हॅल्यू जर θ पुट केली ह्या फॉर्म्युल्यामध्ये, कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये? sin A + B = यामध्ये जर Aची व्हॅल्यू जर Aची व्हॅल्यू π/2 पुट केली आणि Bची व्हॅल्यू जर θ पुट केली तर आपलं येणारे इक्वेशन काय असेल? कशा पद्धतीने आपलं इक्वेशन येऊ शकतं की sin A + B हा जो फॉर्म्युला जो आहे sin A × cos B + cos A × sin B, यामध्ये जर आपण ह्या व्हॅल्यू पुट केल्या, कोणची? sin π/2 + θ. यामध्ये Aच्या जागेवर π/2 पुट केला आणि θच्या जागेवर Bच्या जागेवर जर θ प्रूव्ह केलं तर ह्या फॉर्म्युलेचा यूज करून आपली व्हॅल्यू काय मिळेल? Aच्या जागेवर π/2 पुट करा, Bच्या जागेवर θ पुट करा, म्हणजे sin π/2 + θ. sin π/2 + θ याची व्हॅल्यू काय येईल? sin π/2 म्हणजे Aच्या जागेवर π/2 × cos θ, Bच्या जागेवर θ प्लस cos π/2 Aच्या जागेवर π/2 × sin θ म्हणजे sin π/2 + θ. sin π/2 + θ याची व्हॅल्यू काय आली? sin π/2 × cos θ प्लस cos π/2 × sin θ बरोबर. यानंतर sin π/2 ची व्हॅल्यू 1 पुट करा, कारण की sin π/2 म्हणजे sin 90 डिग्री. sin 90 डिग्री याची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. त्याच पद्धतीने cos 90 डिग्री π/2 म्हणजे cos 90 डिग्री याची व्हॅल्यू काय आहे? 0 आहे. तर ती व्हॅल्यू जर यामध्ये पुट केली तर sin π/2 याची व्हॅल्यू 1 × cos θ बरोबर, × cos θ प्लस cos π/2 ची व्हॅल्यू 0 × sin θ बरोबर, म्हणजे sin π/2 + θ याची व्हॅल्यू काय येईल? cos θ. आपण या पद्धतीने काय करू शकतो? व्हॅल्यू प्रूव्ह करू शकतो की sin π/2 + θ, sin π/2 + θ याची व्हॅल्यू काय आली? cos θ. हेन्स प्रूव्ह. आपण या पद्धतीने काय करू शकतो? एक्झाम्पल प्रूव्ह करू शकतो. आता यानंतर एक्झाम्पल नंबर 6 की विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आता ज्या पद्धतीने आपण लास्ट लेक्चरमध्ये फाइंड केली व्हॅल्यू, का कॅल्क्युलेटरचा यूज न करता ह्या व्हॅल्यू काय करायची? ह्या व्हॅल्यूची व्हॅल्यू फाइंड करायची. तर फर्स्ट जो दिला आहे की sin 150 डिग्री, sin 150 डिग्री प्लस cos
300 डिग्री मायनस टॅन 350 डिग्री प्लस सेक स्क्वेअर 3660 डिग्री. याचंच काय करायचं, टोटल याचं सिम्प्लिफाय करायचं. त्याच पद्धतीने बी दिलेला आहे आपणास की कॉस 570 डिग्री इंटू साईन 510 डिग्री प्लस साईन मायनस 330 डिग्री इंटू कॉस मायनस 390 डिग्री. या पद्धतीने आपल्यास काय करायची आहे, व्हॅल्यू फाइंड करायची. आता फर्स्टली लेट अस फर्स्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ ईच टर्म ऑफ द एक्सपान्शन. प्रत्येक टर्मचं एक्सपान्शन जे आहे त्याची काय करू आपण, फर्स्टली काय करू, व्हॅल्यू फाइंड करू. तर फर्स्टली आपण घेतलं आहे की साईन 150 डिग्री. आता साईन 150 डिग्री याची काय करायची, आपणास व्हॅल्यू फाइंड करायची. की फर्स्टली साईन 150 डिग्री याची व्हॅल्यू आपण कशा पद्धतीने फाइंड करू शकतो, तर तुम्हाला मी सांगितलं आहे, याच्या अगोदर पण सांगितलं आहे की याची व्हॅल्यू आपण कशा पद्धतीनं फाइंड करू शकतो. तर फर्स्टली काय करा, साईन 150 मीन्स 150 याचं काय करा, डिस्ट्रीब्युशन करा. त्याला कशा स्वरूपात राईट डाऊन करता येईल, की साईन 150 याला कशा स्वरूपात राईट डाऊन करता येईल. साईन ब्रॅकेटमध्ये 150 यालाच काय लिहिता येईल, 2 इंटू 90 डिग्री मायनस 30 डिग्री मायनस काय येईल 30 डिग्री. मग आता 2 इंटू 90 डिग्री 2 इंटू 90 डिग्री म्हणजे पाय येते व्हॅल्यू, ही व्हॅल्यू काय येईल 0 आणि इंटू साईन 30 डिग्री बरोबर. आपण काय लिहिणार नेक्स्ट, साईन 30 डिग्री. साईन 30 डिग्री याची व्हॅल्यू काय येते 1/2 बरोबर. या पद्धतीने साईन 150 याची व्हॅल्यू काय मिळेल, आपणास फाइंड होईल की साईन मायनस 30 डिग्री किंवा साईन मायनस थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो, साईन थिटा. तर मग साईन 30 डिग्री याची व्हॅल्यू काय आली 1/2 बरोबर. त्याच पद्धतीनं कॉस 300 डिग्री याची व्हॅल्यू जर आपण फाइंड करायची असेल तर ती कशा पद्धतीनं आपण फाइंड करू शकतो. तर कॉस 300 डिग्री, आता कॉस आपण ॲज इट इज घेतला तर 300लाच आपण काय पद्धतीने लिहू शकतो, कशा पद्धतीनं 4 इंटू 90 डिग्री. 300ला कशा पद्धतीने लिहू शकतो 4 इंटू 90 डिग्री मायनस आता 4 इंटू 90 डिग्री ही व्हॅल्यू काय येईल 360 डिग्री बरोबर. आणि त्यातून काय करायचं मायनस 60 डिग्री वजा करायचं म्हणजे आपल्याला काय मिळेल 300 डिग्री. मग कॉस 300 डिग्री यालाच काय लिहिता येईल कॉस 60 डिग्री. मग कॉस 60 डिग्री याची व्हॅल्यू काय 1/2. त्याच पद्धतीनं टॅन 350 डिग्री टॅन 350 डिग्री याला जर आपल्याला ही व्हॅल्यू जर आपणास फाइंड करायची असेल तर टॅन ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू काय येईल 4 इंटू 90 मायनस 45 डिग्री 4 इंटू 90 डिग्री मायनस 45 डिग्री. मग ही व्हॅल्यू जर आपण फाइंड केली इज इक्वल टू ही व्हॅल्यू जर फाइंड केली तर आपली व्हॅल्यू काय येईल की मायनस टॅन 45 डिग्री. मग मायनस टॅन 45 डिग्री ही व्हॅल्यू काय येते टॅन 45 डिग्री 1. मग आपलं याचा आन्सर काय येईल -1. त्याच पद्धतीने जे लास्ट आहे की सेक 3660 डिग्री याची व्हॅल्यू काय आहे तर आपण ही व्हॅल्यू फाइंड केलेली तर याची व्हॅल्यू काय येते 2. आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण ही व्हॅल्यू काय केलेली फाइंड केली त्याची आन्सर काय येतं 2 येते बरोबर. आता ह्या व्हॅल्यू काय करायच्या ह्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. तर या इक्वेशनमध्ये जर पुट केल्या तर साईन 150 डिग्री याची व्हॅल्यू 1/2 पुट करा प्लस कॉस 300 डिग्री याची व्हॅल्यू 1/2 पुट करा मध्ये मायनस साईन. त्यानंतर टॅन 350 डिग्री याची व्हॅल्यू -1 पुट करा प्लस सेक स्क्वेअर 3660 डिग्री याची व्हॅल्यू 2. मग यामध्ये जर ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर
हे जर सॉल्व केलं तर 1/2 + 1/2 याची व्हॅल्यू येईल 1 मायनस मायनस प्लस प्लस 1 प्लस 2चा स्क्वेअर काय येईल 4 म्हणजे 1 + 1 + 4 ही व्हॅल्यू काय येते 6. या पद्धतीनं काय करायचं आहे आपणास एक्झाम्पल काय करायचं आहे सॉल्व करायचं. आता याच नंतर जे आपण सेकंड एक्झाम्पल दिलं आहे की cos 570 डिग्री इंटू साइन 510 डिग्री प्लस साइन -330 डिग्री इंटू कॉस -390 डिग्री. या एक्झाम्पल आपण या पद्धतीने आपण कशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. तर बी आपण जर सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर आपण लेटस फर्स्ट काय करायचं फाइंड द व्हॅल्यू ऑफ ईच कंपाऊंड ऑफ द एक्सप्रेशन सेपरेटली यूजिंग ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युला. बाय ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युलाचा यूज करून काय करायचं त्या कंपाऊंड ईच कंपाऊंडचं काय करायचं व्हॅल्यू फाइंड करायची. पहिली कॉस 570 डिग्री याची व्हॅल्यू जर फाइंड केली तर ती आपण लास्ट लेक्चरला बघितलेली. तर ती व्हॅल्यू कशा पद्धतीने येते ती लास्ट लेक्चरला बघितली तर ती व्हॅल्यू काय येते -√3 डिवायडेड बाय काय येते 2 येते. -√3 डिवायडेड बाय काय येते 2 येते. त्याच पद्धतीनं साइन 510 ही व्हॅल्यू जर आपणास फाइंड करायची असेल तर ही व्हॅल्यू आपण कशा पद्धतीनं फाइंड करू शकतो. तर साइन आपण ॲज इट इज घेतलं 6 × 90 डिग्री 6 इंटू काय होईल 90 डिग्री -30 डिग्री. आता 510 19 × 6 याची व्हॅल्यू काय येते 540 आणि 540 -30 याची व्हॅल्यू काय येते 510. मग याच पद्धतीने काय होईल साइन 30 डिग्री. मग त्याच पद्धतीने साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू काय 102 बरोबर. या पद्धतीने आपण व्हॅल्यू फाइंड करू शकतो. त्याच पद्धतीनं साइन हे साइन 30 डिग्री ही व्हॅल्यू कशी घ्यायची लॉग टेबलचा यूज करायचा. लॉग टेबल नाही ट्रिग्नोमेट्रीचा जो टेबल दिलेला आहे मी तुम्हाला सांगितलं आहे ट्रिग्नोमेट्रीचा टेबल त्या टेबलचा यूज करून काय करायचं या व्हॅल्यू काय करायचे फाइंड करायचे. डायरेक्ट साइन 30 डिग्री आपल्याला दिलेलं आहे ती व्हॅल्यू काय येते 1/2 येते बरोबर. त्यानंतर नेक्स्ट साइन -330 डिग्री बरोबर ती पण लॉग टेबलचं यूज करून आपण ही व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तर ती व्हॅल्यू काय येते 1/2 ती व्हॅल्यू काय येते 1/2. त्याच पद्धतीनं कॉस -390 डिग्री -390 याची व्हॅल्यू जर फाइंड केली तर ती काय येते √3 डिवायडेड बाय 2. आता ह्या व्हॅल्यू जर आपण ह्या एक्झाम्पलमध्ये पुट केला कोणत्या फॉर डिटेल ऑफ धिस व्हॅल्यू रेफरन्स टू एक्झाम्पल नंबर 6 यामध्ये पुट केला की कॉस 570 डिग्री इंटू साइन 510 डिग्री प्लस साइन -330 डिग्री इंटू कॉस -390 डिग्री. यामध्ये जर ह्या व्हॅल्यू पुट केला तर कॉस 570 डिग्री याची व्हॅल्यू काय येते -√3 डिवायडेड बाय 2 इंटू साइन 510 डिग्री याची व्हॅल्यू काय येते 1/2 प्लस साइन -330 डिग्री याची व्हॅल्यू काय येते 1/2 इंटू कॉस -390 डिग्री याची व्हॅल्यू काय येते √3 डिवायडेड बाय 2. हे जर आपण सॉल्व केलं तर हे काय होईल -√3 डिवायडेड बाय 4 प्लस √3 डिवायडेड बाय 4 म्हणजे याची व्हॅल्यू काय येते 0. या पद्धतीने ही व्हॅल्यू काय येते 0 येते. या पद्धतीने काय करायचे एक्झाम्पल सॉल्व करायचे. या पद्धतीने काय करता येईल आपणास एक्झाम्पल सॉल्व करता येईल. आता त्यामधलं आता शेवटचं एक्झाम्पल बघूयात की आपल्याला दिलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल की प्रूव्ह दॅट साइन अल्फा इंटू कॉस बीटा मायनस अल्फा साइन अल्फा इंटू कॉस बीटा मायनस अल्फा प्लस कॉस अल्फा इंटू साइन बीटा मायनस अल्फा इज इक्वल टू साइन बीटा. साइन अल्फा इंटू कॉस बीटा मायनस अल्फा प्लस कॉस अल्फा इंटू साइन बीटा मायनस अल्फा याची व्हॅल्यू काय पुट करायची
साईन बीटा पुट करायची. फर्स्टली आपण LHS घेऊ. आता LHS फर्स्ट घेतला आहे की साईन अल्फा इंटू कॉस बीटा मायनस अल्फा प्लस कॉस अल्फा इंटू साईन बीटा मायनस अल्फा, हा आपण LHS घेतला. तर आपण हे जे LHS घेतले तर त्या पद्धतीनं आपण लिहू शकतो की ऑब्झर्व दिस स्टेटमेंट केअरफुली विच इज ऑफ द फॉर्म ऑफ साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी. आता यामध्ये जर बघितलं तर हे जे एक्सप्रेशन दिलेलं आहे LHS साईन अल्फा इंटू कॉस बीटा मायनस अल्फा प्लस कॉस अल्फा इंटू साईन बीटा मायनस अल्फा, हे जे एक्सपान्शन आहे ते कशाचं आहे, साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी. आणि हे एक्सपान्शन कोणत्या अँगलचं आहे, साईन ए प्लस बीचं. बरोबर. मग ऑब्झर्व दिस स्टेटमेंट केअरफुली विच इज ऑफ द फॉर्म ऑफ साईन ए इंटू कॉस बी प्लस cos A into sin B, the expansion of compound angle formula sin A plus B, where या पद्धतीने A ची व्हॅल्यू काय येईल, अल्फा, वेअर A इज इक्वल टू अल्फा आणि B इज इक्वल टू बीटा मायनस अल्फा. या पद्धतीनं आपणास व्हॅल्यू मिळेल का B ची व्हॅल्यू काय येईल, बीटा मायनस अल्फा. मग ही व्हॅल्यू जर यामध्ये पुट केली कशात, साईन A प्लस बीमध्ये, मग A ची व्हॅल्यू काय आहे, अल्फा, आणि बीटाची व्हॅल्यू काय आहे, बीटा मायनस अल्फा, यामध्ये पुट केली तर LHS इज इक्वल टू साईन अल्फा प्लस बीटा मायनस अल्फा. तर मग अल्फा अल्फा काय होतील, कॅन्सल होतील, म्हणजे साईन बीटा. म्हणजे जे LHS दिलं ते काय आलं, RHS दिलं. मग यानुसार आपण काय लिहू शकतो की साईन अल्फा इंटू कॉस बीटा मायनस अल्फा प्लस कॉस अल्फा इंटू साईन बीटा मायनस अल्फा इज इक्वल टू काय लिहिता येईल आपणास, साईन बीटा. या पद्धतीनं आपल्याला काय करता येईल, ही व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. या पद्धतीनं ती व्हॅल्यू, त्याचं आन्सर आपण फाइंड करता येईल. तर आलं लक्षात. तर विदाऊट युजिंग कॅल्क्युलेटर आपण कशा पद्धतीनं काय करू शकतो, एक्झाम्पलच्या व्हॅल्यू फाइंड करू शकतो. या पद्धतीनं आपण त्या व्हॅल्यू काय करू शकतो, ते व्हॅल्यू काय करू शकतो, फाइंड करू शकतो विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर. या पद्धतीने ह्या व्हॅल्यू आपण काय करणार, फाइंड करणार. इथंही लक्षात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं की आजच्या लेक्चरमध्ये फर्स्टली आपण काय बघितलं, साईन पाय बाय 2 प्लस थिटा याची व्हॅल्यू काय बघितली, कॉस थिटा कशी येते. बरोबर. त्याच पद्धतीने विदाऊट युजिंग कॅल्क्युलेटरचा यूज न करता आपण ही व्हॅल्यू फाइंड केली की साईन 150 डिग्री प्लस कॉस 300 डिग्री मायनस टॅन 350 डिग्री प्लस सेक्स स्क्वेअर 3660 डिग्री याची व्हॅल्यू काय दाखवली, कशी आली. तर ती व्हॅल्यू काय आली, कशी आली, तर आणि ती व्हॅल्यू कोणती आली, तर ती व्हॅल्यू आलेली आहे 6. या पद्धतीनं आपण त्याचं एक्सपान्शन आपण सांगितलं. त्याच पद्धतीनं कॉस 570 डिग्री इंटू साईन 510 डिग्री प्लस साईन मायनस 330 डिग्री इंटू कॉस मायनस 390 डिग्री याची व्हॅल्यू पण आपण फाइंड केली आणि ती व्हॅल्यू काय आली, 0 आली. बरोबर. ती व्हॅल्यू काय आली, 0 आली. त्यानंतर नेक्स्ट की प्रूव्ह दॅट साईन अल्फा इंटू कॉस बीटा मायनस अल्फा प्लस कॉस अल्फा इंटू साईन बीटा मायनस अल्फा याची व्हॅल्यू काय प्रूव्ह करायची आहे आपल्याला, साईन बीटा ही व्हॅल्यू काय करायची, प्रूव्ह करायची. तर ते आपण प्रूव्ह केलं की LHS घेतला. आता जे LHSचं जे एक्सपान्शन होतं की साईन अल्फा इंटू कॉस बीटा मायनस अल्फा प्लस कॉस अल्फा इंटू साईन बीटा मायनस अल्फा, हे कशाचं एक्सपान्शन होतं, साईन ए प्लस बीचं. साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे, साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी. मग यामध्ये जर व्हॅल्यू पुट केल्या तर एची व्हॅल्यू काय येते, अल्फा येते, आणि बीची व्हॅल्यू काय येते, बीटा मायनस अल्फा येते. मग त्यानुसार साईन ए प्लस बी, मग एची व्हॅल्यू अल्फा आणि बीची व्हॅल्यू बीटा मायनस अल्फा आल्यानंतर LHS काय येईल, साईन अल्फा प्लस मायनस अल्फा. बरोबर. म्हणजे साईनची व्हॅल्यू काय येईल, बीटा. साईन इज इक्वल टू काय येईल, साईन बीटा
आपल्याला जे LHS दिलं होतं तेच का आलं RHS. या पद्धतीनं आपण काय करू शकतो, ही व्हॅल्यू काय करू शकतो, फाइंड करू शकतो. यानंतरचे पुढचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके, थँक्यू.